नांदेड जिल्ह्यातल्या चाभरा गावचे रणजित कल्याणकर हे पदवीधर शेतकरी गेल्या 4 दशकांपासून त्यांच्या घरी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक शेती केली जाते। पण गेल्या काही वर्षांपासून शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्याने त्यांनी यंदा सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्राचा प्रयोग केलाय। 1.5 एकरांवर केळी पिकावर त्यांनी नैसर्गिक तंत्राचा यशस्वी वापर केलाय। त्यांना रासायनिक केळी शेती एवढाच केळीची रास मिळाली आहे। 1.5 एकरात त्यांना 4.25 लाख रुपयांचा नफा हाती येईल अशी खात्री आहे। रासायनिक केळी पिकाच्या तुलनेत त्यांना एकरी 40,000 रुपयांचा खर्च वाचवण्यात यश आलंय। आज आपण कल्याणकरांची नैसर्गिक केळी शेती पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जाणार आहोत। हदगाव तालुक्यातलं चाभरा हे गाव सिंचित एरियात एक सधन गाव। गावच्या शिवारात नजर टाकताच सगळीकडे केळी आणि हळदीच्या पिकातून शिवार हिरवागार दिसतो। याच गावात 1960च्या दशकातले कृषी पदवीधर आनंदराव कल्याणकरांची 60 एकर शेती आहे। आज पदवीधर रणजित आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले रवींद्र ही 2 मुलं शेतीचा भार सांभाळतात। रासायनिक तंत्राने शेती करत असताना या शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर कल्याणकरांनी नैसर्गिक शेतीचा अभ्यास सुरू केला। पुणे इथं झिरो बजेट शेतीचं एक शिबिर होतं 7 दिवसाचं। तर ते शिबिर पाळेकर सरांचं शिबिर केलं। त्यानंतर मी ठरवलं की आज आपण झिरो बजेट पद्धतीनं एक प्लॉट आपण शेतीचं करावं आणि ते दुसरं जे रासायनिक पद्धतीनं जे शेती करत होतो आपण केळी, आमचं मुख्य पीक म्हणजे हळद, केळी, ऊस हे बागायती मुख्य पीक आहेत आणि दुसरं कोरडवाहूमध्ये आम्ही सोयाबीन आणि कापूस घेतो। तर मुख्य आमचं जे आर्थिक हे आहे जे आर्थिक जे अवलंबित्व आहे ते केळी आणि हळदीवरच आहे। गेल्या वर्षी पुण्यात नैसर्गिक शेतीचं शिबिर केल्यानंतर कल्याणकरांनी 1.5 एकरांवर G9 केळीला नैसर्गिक तंत्राचा अवलंब सुरू केला। शिबिरला जाण्याच्या आधी मी केळी लावलेली होती। शिबिरावरून आल्यावर मी केळी म्हणजे जीवामृत तयार केलं आणि टाकायला सुरुवात केली। तर जेव्हा केळी लहान होती तेव्हा केळीच्या बुडालाच मी ठिबक अंथरलं होतं। ठिबकवर आहे केळी ही पूर्ण। तर ते जशी जशी केळी मोठी होईल तशी मी ठिबक जे लॅटरल जे आहे आपलं ठिबकचं ते लॅटरल बाजूला घेतलं आहे। तर आता आपण पाहता तर 2 झाडाच्या मध्ये लॅटरल आहे आणि लॅटरल टाकायच्या आधी आम्ही बाजूलाच जुनी केळी होती, रासायनिकवरचीच होती। आधी पूर्वी मी रासायनिक शेतीच करत होतो। तर ते जुनी केळी जे आहे ते बन रिकामं झाल्यानंतर तिथला जे पालापाचोळा किंवा बुंदा असतो, जो केळीचा बुंदा आहे, तर ते वाळलेले पालापाचोळा आणि बुंदा त्याचं मी इथं आच्छादन केलं। 2 झाडांच्या मध्ये आच्छादन केलेलं आहे। नैसर्गिक शेतीमध्ये रासायनिक खतांऐवजी जीवामृत द्यायला त्यांनी सुरुवात केली। तर गवत न काढता त्याचं आच्छादन करणं आणि पाणी 2 लाईनच्या मध्ये द्यायला त्यांनी सुरुवात केली। झिरो बजेट आपलं शेती करण्यासाठी जीवामृत तयार करावं लागतं। तर ते 200 लिटरच्या टाकीमध्ये एक 10 लिटर गोमूत्र, 10 किलो गाईचं शेण, ताजं शेण आणि 2 किलो पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि 2 किलो गूळ, गावरानी गूळ आणि बांधावरची मूठभर माती असं टाकावं लागतं ते। तर ते एका 200 लिटरच्या ड्रममध्ये आधी गोमूत्र मिसळायचं, नंतर शेण टाकायचं, नंतर गूळ आणि आपलं पीठ टाकायचं। तर ते रोज सकाळी संध्याकाळी असं 2 वेळेस असं डावीकडून उजवीकडे असं हलवायचं गोल। तर ते 3 दिवसामध्ये हे पूर्ण तयार होतं। 3 दिवसाच्या नंतर आपण जे ठिबक आपण ह्या केळीमध्ये जे ठिबक आहे ते आपण पाहिलात की ते 2 झाडांच्या मध्ये आपण ठिबक टाकलेली आहे। आधी आच्छादन टाकलं होतं तिथं, जुनी जी आपली केळी होती त्याच्यातला पालापाचोळा गोळा करून आपण केळीमध्ये टाकला, ह्या केळीमध्ये, आणि नंतर मग आपण ही ठिबक अंथरलेली आहे। तर ते ह्या ठिबकच्याच ओळीमध्ये आपण ते जीवामृत टाकायला सुरू केलं। सध्या कल्याणकरांकडे 1.5 एकरात नैसर्गिक तर 4.5 एकरात रासायनिक पद्धतीनं केळीचं पीक आहे। रासायनिकच्या पिकाच्या तुलनेत यंदा त्यांनी नैसर्गिक केळीमध्ये एकरी 40,000 रुपयांची रासायनिक खतं वाचवली आहेत। खत व्यवस्थापनामध्ये आपण जर पाहिलं तर आमची रासायनिक जी केळी आहे
तिला आम्ही एका महिन्यानंतर खताचा डोस, एका महिन्यानंतर एक डोस, अशा पद्धतीनं 4 खताचे डोसेस देतो. तर 4 खताचे डोसेस देऊन नंतर पुन्हा लिक्विड खतसुद्धा सोडतो त्याला. तर ह्या याच्यामध्ये जीवामृतावर जे केळी केलेली आहे, माझी पूर्ण जवळपास 20,000 केळी आहे. त्याच्यापैकी 2,500 केळी मी हे जीवामृतावर 0 बजेट पद्धतीने घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा सुरू केलं तर तेव्हा एक 15 दिवसांनी 200 लिटरचे 2 ड्रम, 200 लिटरचे असे 2 ड्रम तयार करतो आणि पूर्ण 2,500 केळीला ते 2 ड्रम टाकतो. 400 लिटर जीवामृत आम्ही 1.5 एकरला वापरतो. आणि सुरुवातीच्या पिरियडमध्ये जेव्हा केळी लहान होती तेव्हा जीवामृत गाळून घेतलं, सुती कपड्याने गाळून घेतलं आणि जीवामृताचे एका महिन्याला 1 फवारणी, अशा 2 फवारण्या जीवामृताच्या केलेल्या आहेत आतापर्यंत. 2 झाडांच्या मध्ये चवळी लावली होती. चवळी लावल्यामुळे त्याचा दुसरा एक बेनिफिट असा असते की चवळी हे द्विदल पीक आहे. तर त्याचं जे नायट्रोजनचं केळीला उपयोग होतो. नैसर्गिक तंत्राचा वापर करताच त्यांच्या जमिनीमध्ये नैसर्गिक गांडळांचा वावर वाढल्याचं दिसतंय. तसंच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढली आहे. हे जे आपण पाहतो हे असं जे माती दिसायला येते हे गांडुळाचीच विष्ठा आहे. अशी गांडुळाचीच विष्ठा आहे. हे खोलून जर पाहिलं तर जमीन एकदम भुसभुशीत झालेली आहे. हे गांडूळ पाहतात आपण. असं गांडूळ आपल्याला याच्यामध्ये कुठंच दिसणार नाही रासायनिक शेतीमध्ये. हे गांडूळ आहे. हे आपण गांडूळ आणून टाकलेले नाहीत, तर हे जमिनीमध्येच तयार झालेले आहेत. हे कचरा पण आपण टाकलाय, त्याच्यामुळे ते जमीन म्हणजे एक आच्छादन झालं, जमिनीला आच्छादन झालंय. पाणीचं बाष्पीभवन कमी झालं त्याच्यामुळे, कचरा टाकल्यामुळे. आणि ते एक तर जमिनीला फार ह्युमस निर्मिती फार आवश्यक असते. तर ह्युमस निर्मितीमुळे, कचऱ्यामुळे ह्युमस निर्मिती होते. सेंद्रिय शेतीमध्ये काय पाहतो आपण की गांडूळ खत आपण टीन शेड मध्ये किंवा मग याच्यामध्ये टीन शेड मध्ये आपण गांडूळ तयार करतो आणि ते जमिनीमध्ये आणून टाकतो. तर त्याच्या सेंद्रिय शेतीमध्ये ह्युमस निर्मिती होत नाही. आणि हे जे आपण पाहत आहे तिथे, तर हे गांडूळ इथं हे जमिनीतलेच गांडूळ आहेत, गावरानी गांडूळ आहेत समजा. ते कुठून आणून टाकलेले नाहीत. तर जमिनीमध्ये आच्छादन केल्यामुळे हे गांडूळ इथं तयार झालेले आहेत. तर रासायनिक शेतीचा अनुभव मात्र नेमका उलट आहे. नैसर्गिक शेतीत जमीन मऊ होतीये, तर रासायनिक मध्ये जमीन कडक होताना दिसतीये. बुडाला लॅटरल टाकलेलं आहे आणि हे लॅटरल निंदताना किंवा आपलं खत टाकताना थोडं जरी बाजूला झालं असं, ते लगेच आम्ही गड्यांना फिरून हे लॅटरल हे असं बुडावर ठेवून घेतो. तसं आपल्या 0 बजेट पद्धतीमध्ये करत नाहीत आपण. आणि ही जमीन पाहत आहेत आपण, एकदम अशी निब्बर झालेली आहे, तरी ह्या जमिनीमध्ये हे असं क्षार जमा झालेले आहेत. हे खत पडून खतांचा अतिरेक वापरल्यामुळे असं जमीन हे असं निब्बर झालेली आहे. असं उकराय गेलं तरी उकरत नाही. सध्या नैसर्गिक केळी शेतीतलं पीक काढणीसाठी तयार झालंय. कल्याणकरांना सरासरी 22 ते 25 किलोची रास भेटली आहे. तर 20 किलोपासून 38 किलो वजनाचे घड हाती आलेत. या केळीची 1,000 रुपये क्विंटलनुसार विक्री सुरू आहे. 2300 बुडांपासून त्यांना अंदाजे 40 ते 42 टन माल हाती येण्याची अपेक्षा आहे. तर यापासून अंदाजे 4.25 लाखांचं उत्पन्न हाती येईल. तर मजूर, मशागत, रोपं आणि इतर खर्चाचे 40 ते 50 हजार वगळता किमान 4.25 लाखांचा नफा हाती येईल अशी अपेक्षा आहे. 0 बजेट पद्धतीनं पण आपण 100% चांगलं रासायनिक खतापेक्षा पण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. हे माझं पहिलंच वर्ष आहे. जसं जसं जमीन पैलवान होत जाईल तसं तसं अजून उत्पन्न वाढेल असं मला खात्री आहे. चवीच्या दृष्टीनं जर पाहाल आपण तर अर्धापुरीला जशी चव आहे, जसा गोडपणा आहे, तसा ह्या जिनान केळीला नाही आहे. ते रासायनिकपेक्षा चव चांगली आहे याची, किंवा आपण चव आणि टिकाऊपणा रासायनिक खतावर जे आपण केळी घेतो त्याच्यापेक्षा ह्याचा चव आणि गोडपणा केव्हाही चांगलीच राहणार. आज नैसर्गिक शेतीचा उत्पादन खर्च वाढला असून
60 एकर शेतीसाठी कल्याणकरांना वार्षिक 15 ते 18 लाख रुपयांचा व्यवस्थापन खर्च लागतोय. हेच नैसर्गिक तंत्रानं करू लागल्यास 5 ते 10 लाख रुपयांची बचत होईल असा विश्वास आहे. रासायनिक पद्धतीमुळे एकतर खर्च वाढला आणि जीवामृतावर केळी घेतलेली आहे त्या केळीला जवळपास 1.5 एकर केळी आहे. 1.5 एकरला पूर्ण मिळून एकतर निंदणी कमी लागली मला आणि पूर्ण मिळून 15,000 खर्च झाला झिरो बजेट केळीवरच्या. आणि इथं एका डोसलाच असे रासायनिक केळीला आम्ही 4 खताचे डोसेस टाकतो. एका खताच्या डोसेसला जवळपास 10 ते 12,000 रुपये खर्च येतो एका डोसला. असे 4 डोसेसची पाहायला गेलं तर जवळपास 45 ते 50,000 खर्च आहे. फक्त खतावर येतो खर्च. आणि तेच आणि बाकी आता ह्या केळीमध्ये आच्छादन केलेलं नाही. आच्छादन केल्यामुळं एकतर तण कमी निघतात, जमीन भुसभुशीत राहते आणि ह्युमस निर्मिती होते. नैसर्गिक तंत्रानं पिकवलेल्या केळीची चकाकी आणि गुणवत्ता चांगली असल्यानं त्याची मागणी जास्त असल्याचं व्यापारी सांगतायत. या केळीच्या नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या केळीची क्वालिटी एकदम टिकाऊ आणि मजबूत राहते. अशीच क्वालिटी जर प्रत्येक शेतकऱ्यांना निर्माण केली तर इथून प्रॉपर नांदेड जिल्ह्यातून सुद्धा आम्ही एक्सपोर्ट पाठवू शकता. बाहेर देशात सुद्धा या केळाची मागणी भरपूर होते आणि ही माल मोबदला जास्ती देऊ शकते. कल्याणकरांचे वडील आनंदराव गेल्या 45 वर्षांपासून रासायनिक शेती करतायत. पण जमिनीचा पोट टिकवण्यासाठी पारंपरिक शेती पद्धतच समृद्ध होती असा त्यांचा अनुभव आहे. हरित क्रांतीनंतर झालेल्या दुष्परिणामांकडे येत्या काळात दुर्लक्ष करून चालणार नाही असं या जुन्या जाणत्या कृषी पदवीधर शेतकऱ्याचं मत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये संकरित बियाणे ही त्या काळामध्ये ती काळाची गरज होती, कारण आपल्याकडे अन्नपुरवठा फार कमी होता. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये संपन्न झालो, स्वावलंबी झालो, त्या काळानंतर ती शेती थांबून आपल्या पारंपरिक म्हणजे शेतीकडे वळणं हे गरजेचं होतं. आणि त्या दृष्टीने थोडंसं दुर्लक्ष झालं आणि आता आपण पारंपरिक शेतीकडे पुन्हा वळायला पाहिजे. कारण रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा अतिरेक झाल्यामुळं जमिनी आपल्या नादुरुस्त व्हायला लागले, जमिनीमधले जे जीवाणू जे आहेत ते नष्ट व्हायला लागलेत. त्यामुळं परत आपण आपल्या पारंपरिक शेतीकडे वळायला पाहिजे. त्याचप्रमाणे ही जे संकरित बियाण्याकडेचं सुद्धा थोडासा अतिरेक झाल्यामुळं आपले जे पारंपरिक बियाणे आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आपली पारंपरिक शेती पुन्हा पाहायला पाहिजे. कल्याणकरांसारखे ज्येष्ठ शेतकरी सुद्धा आज शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीकडे जावं लागेल असं सांगतायत. याचा अर्थ नव्या पिढीतल्या शेतकऱ्यांनी सध्याच्या शेती पद्धतीबाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे असंच म्हणावं लागेल. कल्याणकरांची दोन्ही उच्च शिक्षित मुलं आता नैसर्गिक तंत्राचं शेती क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करून शेती शाश्वत करण्याकडेच एक पाऊल टाकतायत. नागेश राहेरकर, साम टीव्ही, चाभरा, नांदेड.